श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी रथसप्तमीविषयी थोडंसं बोलणार आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला आपण रथसप्तमी म्हणून साजरी करतो, कारण या दिवशी सूर्यनारायणाचा जन्म झाला होता. देवऋषी कश्यप व देवी माता आदित्य यांचा मुलगा सूर्य हे बलवान, शौर्यवान, तेजवान, बुद्धिवान आहेत. सूर्यदेवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दररोज सूर्यनारायण न चुकता आपल्या दर्शनासाठी येतात. एक दिवसही सूर्य उगवला नाही तर आपल्या आयुष्याचं काय होईल कल्पनाही करू शकत नाही. तर रथसप्तमीच्या दिवशी आरोग्य सुदृढ व्हावं आणि सूर्याची उपासना करताना आपलं आयुष्य सूर्या एवढं तेजवान, बलवान व्हावं म्हणून या दिवसापासून त्यांच्यासोबत रथाची पूजा करायची असते. नमस्कार, मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची, सूर्यनारायणाची पूजा कशी करायची त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सूर्यनारायण उपासना करता करता त्यांचे पाय खूप दुखू लागले. तर त्यांना देवानी त्यांना 12 चाकाचा सोन्याचा रथ त्यांना भेट म्हणून दिला. तर ह्या दिवशी काय करायचं, तर एक तांब्या घ्यायच्या. तांब्यामध्ये तुम्ही थोडं हळद, कुंकू, तीळ, तांदूळ, लाल फूल घालून सूर्याला आरती द्यायचं आहे. आरती देऊन आपल्याकडे सूर्यनारायणाची फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करायची, किंवा फोटो नसेल तर आपण रांगोळीमध्ये सूर्यनारायण काढून त्यांची पूजा करायची आहे. कुठलीही सेवा करताना मनामध्ये भाव व श्रद्धा असलीच पाहिजे. जेव्हा सूर्यदेव रथामध्ये बसतात तेव्हा त्या रथाला 12 चाकं असतात. सूर्यदेवाचं सगळं 12च असतं, म्हणून सूर्यदेव हे 12 राशीमध्ये प्रवेश करतात, म्हणून 12 चाक काढतात. रथामध्ये 7 सूर्य असतात. सूर्याची पूजा करताना आपल्याकडे चित्र नसेल तर रांगोळीने काढावी. सर्वात आधी काय करायचंय, एक पाटा घ्या, त्यावरती लाल कपडा अंथरा, सूर्यनारायणाचं चित्र काढा, किंवा रांगोळीमध्ये पण तुम्ही सूर्य काढून त्याची पूजा करू शकता. आधी दिवा लावा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करणे याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने जाणीव करून देणारे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे सूर्यनारायणाची पूजा करणं. मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत सूर्यनारायणाचे अन्य महत्त्व आहे. तर आमच्या गावाकडे तर पूजा कशी करतात, मी आहे तुळजापूर तालुक्यातील लोहारा या गावातली. तर आमच्याकडे तर सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर सूर्यनारायणाची पूजा करतात. म्हणजे पाट्यावरती रक्तचंदनाने किंवा आपल्या चंदनाने सूर्य काढायचा. सूर्य काढून त्या सूर्यांना गव्हाची काडी, सूर्यफुलाची काडी, परत दिवाबत्ती करायची, धूप अगरबत्ती करून सूर्याला अर्घ्य द्यायचं. तसे सूर्यनारायणाची एक कहाणी असते, ती कहाणी ऐकायची. माझी आजी तर अशी सांगायची की दिवसभर त्या दिवशी केस विंचरायचं नाही. सूर्य मावळल्यानंतरच आपण त्या दिवशी सूर्याची नाही का केस मावळल्यानंतरच आपण केस विंचरायचे. सूर्याची एक कहाणी पण आहे, खूप छान. ती मी पण लहानपणापासून माझी आजी ही कहाणी करताना पाहिली, ऐकताना पाहिली, सगळं अनुभवले. त्यांचीच परंपरा घेऊन मी पुढे आजपर्यंत मी तेच करते की मी पण सूर्यनारायणाची पूजा पौष महिन्यात रविवार करते, सूर्यनारायणाची पूजा करते, कहाणी ऐकते, दिवसभर केस विंचरत नाही. आणि रथसप्तमीला नारायणाची मनोभावे पूजा करते. अशी छोटीशी आमच्या गावाकडची एक कहाणी आहे, ती कधी ना कधी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर रथसप्तमीला 7 धान्य घ्यायचे. 7 धान्याचं महत्त्व आहे. आपण सूर्याला हात लावू शकत नाही, म्हणून आपण काढलेल्या रांगोळीमध्ये किंवा चित्रामध्ये हळद कुंकू लावायची आहे. सूर्याची उपासना करायची आहे. फूल अर्पण करायचे आहे. तांबडं फूल असेल तर नक्की अर्पण करू शकता. रथसप्तमीला दानाचं खूप अन्नसाधारण महत्त्व आहे. त्या दिवशी तुम्ही नक्की तीळ, तांदूळ
दान करू शकता. तर धान्यामध्ये काय घ्यायचं आहे, कडधान्य घेऊ शकता, डाळी घेऊ शकता. तसंच शेवटचं सातं धान्य म्हणून तुम्ही तांदूळ घेऊन त्याची पूजा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही त्याची मांडणी करून पूजा करू शकता. आणि पूजा करत ओम गृणाय सूर्याय नमः या मंत्राचा जाप करू शकता. आणि नित्यसेवेमधील आदित्य स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. सूर्यदेव हे कसे बलवान, तेजवान आणि आहेत, त्याप्रमाणे आपण पण बलवान हवं, तेजवान हवं, शक्तिमान हवं आणि त्यांच्यासारखं आपलं आयुष्य पण लखलखतं व्हावं. बस लखलखतं व्हावं इतकंच वाटतं. माझी ही छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली? माझी ही केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी अर्पण. माझी ही केलेली सेवा श्री सूर्यनारायणांची चरणी अर्पण. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.